Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार. चाय पे चर्चा 2014ला सुरू झालेला खरं तर पॅटर्न होता, पंतप्रधानांनी चालू केलेला होता. पण आता 2024 सुद्धा साल संपलेला आहे. आपण 2025 मध्ये आहोत आणि राजकारण सुद्धा तितकंच जबरदस्त वेगानं बदललेलं आहे. त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आलेलं आहे, सोशल मीडिया आलेला आहे. त्यावेळेला प्राथमिक स्तरावरती असलेले ट्विटर, फेसबुक आता मेनस्ट्रीममध्ये आलेला आहे आणि तो बातम्यांचा मुख्य सोर्स झालेला आहे. तुम्हाला की हे सगळं का सांगताय? जसं राजकारण बदललं तसं तरुण बदलले, तसं तरुणाईचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलला आणि म्हणून बदललेल्या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसनं नव्यानं काही बदल केलेले आहेत. त्यामधला एक सकारात्मक बदल काँग्रेसमधला जो झालेला आहे तो म्हणजे काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांना त्यांनी केंद्रस्थानी आणलेलं आहे. अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तुमचं स्वागत आहे. धन्यवाद अभिजित. हे पांढरे कपडे घालायचे या वयात वगैरे असं बरं वाटतं का? नाही, मला आवड आहे म्हणून घालतो. म्हणजे कॉलेजला असतानाही मी पांढरे कपडेच घालायचो. आणि प्रेमात कोणी पडलं नसेल? अरे काय पांढरे कपडे घालणाऱ्या माणसाच्या प्रेमात कोण पडलं? प्रेमात सोबत एक 20-25 लोक नेहमी असायचे कॉलेजला असतानाही, आणि त्यामुळं हा कधी ह्या सेक्टरपासून लांबच राहिलो असं मला वाटते त्या काळामध्ये. तो विषय पुढचा आहे, आपण त्याच्यावरून टप्प्याटप्प्याने येऊ. पण तुम्हाला कधी कळालं की तुम्हाला अध्यक्षपद देत आहेत? नाही, महाराष्ट्रामध्ये विधानसभेनंतर बदल होणार हे माहीत होतं आणि विधानसभेनंतर मला कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि युवक संघटनेमध्ये थोडेसे काही वादविवाद होते, सिद्धांतर होते आणि त्यानंतर मला अध्यक्षपद देणार हे थोडंसं वरती लिडरशिपनेही ठरवलेलं होतं आणि तसं प्रदेश युवक काँग्रेसच्याही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि सगळं गृहीत धरून मागचा अनुभव माझा, मी NSYचा 2 वेळा अध्यक्ष होतो, प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी राहिलेलो आहे आणि 8-9 राज्यांमध्ये प्रभारी म्हणून काम केलेलं आहे आणि आता पक्षाला जेव्हा गरज होती अनुभवाची, व्यक्तीची, तेव्हा पक्षाने मला ती जबाबदारी दिली. कळालं कधी तुम्हाला? नाही, माहिती होतं का धक्का होता? माहिती नव्हतं, पण हे होईल अशी अपेक्षा होती. जेव्हा प्रदेश काँग्रेसची यादी आली आणि त्याच 15 मिनिटाच्या अंतरावरती अखिल भारतीय युवक काँग्रेसची देखील राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आणि ती जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांचा जाहीर होण्याच्या पूर्वी मला फोन आला की परवा दिवशी तुम्ही दिल्लीला या, आणि त्यांचा फोन आल्यावरती मला जे काय समजायचं ते समजून गेलं. पण मला एक गोष्ट सांगा की आता ज्यावेळेला तुम्ही लढताय, तुमची लढाई इतकी मोठी आहे की बघा 20 पेक्षा जास्त राज्यात भाजपची सत्ता आहे. इथं तर तुमची सत्ता 2014 पासून आहे, 10 वर्ष झाली आता, आणि त्यावेळेला तुम्ही युवकचं अध्यक्षपद दिलं. तुम्हाला बिगेस्ट चॅलेंज काय वाटतं? 1, 2, 3 हे 3 मोठी चॅलेंजेस आहेत की ज्याच्याशी लढणं जरा स्ट्रॅटेजी नीट आखावी लागेल. नाही, एक महत्त्वाचं काय आहे की 20 राज्यांमध्ये जरी भाजप असलं तर प्रेरणा आपण घेत असताना महात्मा गांधींची प्रेरणा घेऊन आपण राजकारणामध्ये मी काम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची देखील प्रेरणा घेऊन काम करतो. एकीकडे ब्रिटिश साम्राज्य होतं की ज्यांचा झेंडा कधी मावळत नव्हता, अशा साम्राज्याला देखील या देशातून घालवायचं आणि देश स्वतंत्र करायचा हा त्यांचा ध्येय होता आणि तसाच छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील होतं. मुघल साम्राज्य एक त्यावेळेचं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं आणि आता भाजप जर स्वतःला कितीही मोठं समजत असेल, काय असेल, तो फुगा आहे आणि तो जातीवादाच्या नावाखाली किंवा वेगळ्या वेगळ्या प्रोपगंडा अजेंडातून त्यांनी सत्ता मिळवलेली आहे. वास्तविकता जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. का बरं? नाही, कारण का तुम्ही पाहिलं असेल की जी निवडणूक होती, महाराष्ट्राची निवडणूक असेल, देशाची निवडणूक असेल, हे भारत पाकिस्तान, भारत चायना, आणि जेव्हा निवडून येतात तेव्हा असा कुठला मुद्दा नसतो आणि त्यावेळी निवडणुकीपुरतं लोकांना भावनिक करायचं आणि मतं आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचे, हे भाजपचं ठरलेलं आहे. कधी राम मंदिराचा मुद्दा पुढे आणतील, कधी सिंदूरचा आता सध्या मुद्दा आणला. अशा अनेक गोष्टींवरती भाजप राजकारण करत आलंय आणि सत्ता आपल्या पदरामध्ये पाडत आलाय. हिंदुत्व हा त्यांचा कॉन्स्टंट मुद्दा आहे ना? पहिला नाही, कॉन्स्टंट मुद्दा असला तरी जो द्वेष अनेक वर्षांपासून त्यांचा अजेंडा आहे त्यावरती ते काम करत आहेत, याबद्दल दुमत नाही आहे. पण ज्या पद्धतीची हिंसक देशामध्ये जे वातावरण झालेलं आहे, किंवा आज आपण पाहिलं असेल की जेव्हा आपण शाळेला जात होतो, तुमची आमची पिढी, आपण कॉलेज जात होतो, आपण कधी आपल्या मित्राची जात कुठली आहे, आपला धर्म कुठला आहे हे कधीच बघितलं नाही. आपण एका डब्यात जेवत होतो, काय होतं, ते तर म्हणतात की त्याला जबाबदार काँग्रेस राष्ट्रवादीचे नाही. असं कसं? पण
तेच सांगतो ना, त्यावेळी काँग्रेस सत्तेमध्ये होतं, जेव्हा हा काळ होता त्यावेळी सत्तेमध्ये होतं. आज तुम्ही मराठवाड्यामध्ये गेला तर हिंदू मुस्लिम हा तर लांबच राहिला, पण मराठा विरुद्ध ओबीसी, एक शाळेतल्या मुली एकमेकाच्या डबात शेजारी बसायला तयार नाहीत, तू ह्या जातीची मी ह्या जातीचे, ही पद्धतीचं जर मला म्हणायचं की भाजपमुळे नाही, भाजपचं मी म्हणता येणार नाही, पण हे RSSचा असे अजेंडे असतात आणि ते योग्य पद्धतीने राबवतात असं मला वाटतं. आणि असे जेव्हा जेव्हा प्रसंग येतात, जेव्हा जातीय तेढ निर्माण होतात, फायदा ऑटोमॅटिकली भाजपला झालेला आपण पाहिलेला इतिहास आहे. तुम्हाला असं वाटतं का की या मुद्द्याला भाजप जबाबदार आहे? कारण आरक्षणाचा मुद्दा तर गेली कित्येक वर्ष आहे. नाही, आरक्षणाचा मुद्दा आता महाराष्ट्रामध्ये पाहिला आपण, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सगळ्यांना माहीत होता, पाहिजे होता. 2014मध्ये राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना त्यांनी पहिल्यांदा हे आरक्षण देण्याचं काम केलं. कोर्टामध्ये ते टिकलं नाही टिकलं कसं नाही, हा एक वेगळा डिबेटचा मुद्दा आहे, ह्याच्यावरती दीर्घकाळ डिबेट होऊ शकते. पण ज्यानंतर जे वातावरण झालं, मोर्चे निघाले, परत जे हे झालं, तर ह्या पाठीमागं जरी ते नॅचरल असेल, पण त्याचा फायदा कसा आपल्याला करून घ्यायचा जातीयचा, ह्याच्यामध्ये भाजप एक्सपर्ट आहे, हे कुणी नाकारू शकत नाही महाराष्ट्रात. तुम्हाला असं वाटतं की आज तर म्हणजे भुजबळ बोलता बोलता असं म्हणाले की बघा जरांगेंना कोणी ओळखत नव्हतं, त्यांनी 23 उपोषणं आधी केलेली होती, आंदोलनं केलेली होती, पण यावेळेला झालं असं की शरद पवार गेले तिथं लाठीमार झाल्यानंतर, आणि काय नंतर ठाकरे गेले, आणि म्हणून सगळं पुढचं राजकारण घडलं. नाही, मला असं पाहिलं असेल की ज्यावेळी ती घटना घडली आंतरवालीमध्ये, तेव्हा सगळ्या न्यूज चॅनेल्सवरती आपण ट्विटर पाहिला असेल, त्याच गोष्टीची चर्चा होते. मुंबईमध्ये त्यावेळी एक मोठा कार्यक्रम होता, तेव्हा सगळे राजकीय नेते मुंबईमध्ये होते, आणि जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला, मीडियाने विचारला की काय झालं तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यांचं स्टेटमेंट होतं की आम्हाला माहीत नाही, आम्हाला माहिती घेऊन सांगावं लागेल. आणि त्यानंतर जे आपण पाहिलं की महिलांवरती लाठीचार्ज झाला, फायरिंग झालं, अनेक गोष्टी झाल्या. आणि त्यानं ऑब्व्हियसली जर राज्यामध्ये एवढी मोठी घटना होत असेल आणि जर प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल, तर विरोधी पक्षाने तिथं पोचणं हे साहजिक आहे, त्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं गोष्ट नाही आहे. आणि त्यानंतर ह्याला थोडंसं राजकीय वळण लागलं, हे मान्य प्रकारे आता त्यांनी काय केलंय की उद्धव ठाकरेंना आणि पवारांना त्यांनी मराठा काय आपण म्हणूया की बॉक्समध्ये ढकलून दिला होता, आणि आता त्यांनी हे म्हणाले की त्याच्यामुळे ते झालं, जरांगे मोठे झाले. आता त्यांनी एक ओबीसीचा बॉक्स आपल्याकडे ओढून घेतला. नाही, आता ह्यात ओबीसी भुजबळांच्या पाठीमागं किती आहेत हे संशोधनाचा विषय आहे, ते म्हणतात नेते, पण अशी परिस्थिती असते तर भुजबळांचा नाशिकमध्ये देखील पराभव झालेला आहे, समीर भुजबळांचा झालेला आहे, आणि ते खरोखर तेवढे मोठे नेते असतील, समाज त्यांच्या पाठीमागे असतं, तर ही गोष्ट घडली नसती, हे सुद्धा वस्तुस्थिती आहे. मला हे यासाठी विचारायचं की आता तुम्ही ज्याला तरुणांमध्ये फिरता त्यावेळेला जातीचा मुद्दा खरंच आता तेवढा खाली गेलाय? नाही, जातीचा मुद्दा हा पर्क्युलेट झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे, आणि त्यातून तरुणांना बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज माझ्या पुढे आहे, आणि जे या सगळ्या चळवळीमध्ये काम करतात ह्या सर्व युवकांमध्ये आहे. कारण का जातीचा मुद्दा शेवटी म्हणतात जात नाही ती जात, हे जे म्हण आहे ती वस्तुस्थिती. जेव्हा जातीवरती येतो विषय, तर लोक आपले पक्ष, विचारधारा, लॉयल्टी कुठंतरी साईडला ठेवलेले आपण पाहिलेली आहे, आणि त्यामधून युवकांना बाहेर काढणे आणि नक्की त्यांच्या पुढचे आव्हानं काय, चॅलेंजेस काय आहेत, ते फेस कसे केले पाहिजे, प्रगती कशी केली पाहिजे, या प्रवाहामध्ये आणणं हा आमच्या पुढचा खऱ्या अर्थाने मोठं चॅलेंज आहे. तुमच्यासमोर अजून एक चॅलेंज हिंदुत्वाचं पण आहे ना, ते इतकं प्रखर हिंदुत्व मांडतायत. तुम्ही म्हणताय की बघा जे राष्ट्रीयत्व आहे ते हिंदुत्व आहे, आणि ते म्हणतायत की बघा जो बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ आहे, ही लाईन त्यांनी घेतलेली आहे. नाही, मला एक म्हणजे हसू येतं ह्या वाक्याचं, आणि जनतेला देखील प्रबोधनाची गरज आहे. एक हे तो सेफ आहे, देशाचा पंतप्रधान जो हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाची अजेंडा घेऊन ढोल वाजवून जो देशाचा पंतप्रधान झालेला आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे जो हिंदुत्वाचा अजेंडा खुलेआम राबवतात, आणि हे सगळं असताना 20-20 राज्यांमध्ये तुमची सत्ता असताना एक हे तो सेफ आहे म्हणण्याची वेळ तुमच्यावरती येते, कटेंगे तो बटेंगे म्हणण्याची वेळ येते. ह्यामध्ये सगळं काही लपलेलं आहे असं मला वाटते, आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचा अजेंडा ओपन झालेला आहे. बघा ना, आता नितेश राणे प्रचार करतात हिंदुत्वाचा, तुमच्या भागात सांगलीमध्ये तिकडे काय पडळकर सभा घेतात, बघा ना, आता ते टी राजा सिंग तिकडे कोल्हापूरला आहेत. नितेश राणे आणि पडळकर, हे पडळकर लोकसभेसाठी काँग्रेसचं तिकीट मागत होते, त्यांनी किती प्रयत्न केला, काय केला हे त्यांनाही माहिती आहे, आणि त्यावेळेच्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनाही माहिती आहे.
आणि नितेश राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते त्यांची स्वतःची संघटना चालवत होते स्वाभिमान, पण तेव्हा ते हापचड्डीवाले जानवेवाले अशा देखील ते शिवाय देत होते. नंतर सागर बंगल्यावरचा त्यांचा बाप झाला. हा सत्तेसाठी सगळा खेळ चाललेला आहे. यामधून जनतेला काही मिळू नाही मिळू, जनतेने भीक मागत फिरो याशी कोणाला घेणं देणं नाही आहे. आणि नितेश राणे आणि पडळकर यांना रोज सकाळी स्क्रिप्ट दिली जाते आणि त्यांनी ते बोलायचं, त्यावरून त्यांना मंत्रिपद मिळणार का, मंत्रिपद टिकणार का, हे सगळं होत असतं. तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे ते काही प्रखर हिंदुत्ववादी नेते नाहीत असं वाटतं तुम्हाला? नाही, कसं काय म्हणू शकता. वंचित बहुजन आघाडीतून पडळकरांनी निवडणूक लढवली, तेव्हा बिरोबाची शपथ घेतली, भाजपला मतदान करायचं नाही, त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं मी भंडारा उचलतो. आणि हे काय, जसे कपडे बदलतो आपण तसे ते पक्ष बदलतात, विचारधारा बदलतात, आपले स्टेटमेंट बदलतात. ह्या लोकांवरती काय विश्वास ठेवायचा? राजकारण्यांवरती तसा पण का लोकांनी विश्वास ठेवा? म्हणजे आता कुठल्याच, म्हणजे बघा ना, मी युवा म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारतो. नाही का, लोकांना कॉलेजमध्ये पोरांना प्रश्न नाही पडणार का रे हे काय बोलतात, काय करतात, म्हणजे बोलतात एक, करतात एक, असतात एका पक्षात, जातात दुसऱ्या पक्षात. म्हणजे स्वतःच्या कुठल्याही विचारांवर ठाम नसलेली जमात म्हणजे राजकारणी असं वाटायला लागले तरुणांना. नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, भाजप जेव्हा सत्तेमध्ये आली आणि सत्तेमध्ये यायच्या पूर्वी त्यांचा नारा होता की काँग्रेस मुक्त भारत, आणि आता त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप केलेली आहे. आणि पाहिलं असेल की तुम्ही प्रत्येक जिल्हा, विधानसभा, मतदारसंघ नकाशावरती पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रत्येक नेता त्यांच्या पक्षामध्ये आहे, त्यांच्या मंत्रिमंडळात आहे, विधिमंडळात आहे, लोकसभेमध्ये आहे आणि त्यांच्या संघटनेत देखील आहे. आणि हे असताना लोकांना चीड येते, पण चीड येत असताना लोक समजदार झालेले आहेत. ईडी पूर्वी कोणाला माहिती नव्हतं ईडी काय विषय आहे काय नाही, पण आता ईडी लहान मुलाला विचारलं तरी ईडीबद्दल लोक बोलतील आणि ईडीचा वापर का केला जातो हे देखील सगळ्यांना समजलेलं आहे. जुने नेते जेव्हा तुमचे भेटतात, तुम्हाला कुठेतरी भेटत असतील ना, तर तुमची चर्चा होत नाही का? काय होतं की मला अनेक नेते भेटतात आणि थोडंसं काय पक्ष त्यांनी प्रवेश दुसरा केला की थोडेसे ते इमोशनल असतात. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बघितलं की त्यांच्या थोडंसं डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे मी काही मना असं हे सांगत नाही, मी अनुभवलेलं आहे. आणि थोडंसं त्यामध्ये रुळले की मग म्हणतात की आम्ही कसं, आमचा निर्णय योग्य आहे, आम्ही सत्तेत आहे. पण ज्यांना सत्तेचं राजकारण करायचं आहे, ज्यांना स्वतःभोवती सत्ता पाहिजे, आर्थिक सुबत्ता पाहिजे, त्यांनी ते करावं. आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय. माझ्या पक्षाने या देशासाठी चळवळीचं राजकारण केलेलं आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि ह्या देशातील गोरगरीब असेल, दलित असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, कुठल्याही माणसाला त्याचं जीवनमान कसं सुधारेल, तो मुख्य प्रवाहात कसा येईल, यासाठी आम्ही काम केलेलं आहे. तुम्हाला असं वाटत नाही का आपले सगळे मित्र जे सोडून गेले ते तिकडे कुठल्या तरी पदावरती आहेत, त्यांचे सगळं आर्थिक सुबत्ता जे तुम्ही म्हटलात ती व्यवस्थित झाली, काहीतरी पदं मिळाली, काहीतरी अधिकार मिळाले, तुम्हाला वाटत नाही का की अरे आपण मागे राहिलो या सगळ्या स्पर्धेमध्ये? मी राजकारणामध्ये मुळात जेव्हा आलो, माझ्या वडिलांनी आणि काही लोकांनी मला सल्ला दिला आणि तेव्हा मला काय कळत नव्हतं. माझ्या घरचं चांगलं आहे, मी जर व्यवसाय हे सगळं केला असता, ते जे आहेत, मी कुठलीही गाडी घेऊन फिरणे एवढी माझी परिस्थिती असती, सगळ्या गोष्टी असते. पण मी पॅशन म्हणून राजकारणात आलेलो आहे, काहीतरी बदल घडवायचा या म्हणून आलेला आहे. सुरुवातीला येत असताना विचारधारा वगैरे फार कळत नव्हती, पण जेव्हा ती कळायला लागली तेव्हा मला आयुष्यामध्ये अनेक निर्णय आपले चुकत असतात, पण राजकारणामध्ये काँग्रेसमध्ये काम करायचा निर्णय आपला चुकलेला नाही आहे हे मला जाणीव आहे. आणि जबाबदारीने बोलतो की ह्या पक्षासाठी, ह्या विचारधारेसाठी आपण काम करायचं. उरला पैशाचा, राजकारणामध्ये तुम्हाला राजकारण करायला पैसे लागतात पण लागत नाहीत. पण जेव्हा तुमचं राजकारण यशस्वी होतं तुम्हाला पैशाची कमतरता भासत नाही, लोक तुमच्यासाठी उभं राहतात, मदत करतात. निवडणुकीला आपण अनेक उदाहरण पाहिले असेल की 1 रुपयापासून लाखो रुपये चांगला उमेदवार असतात, लोक मदत करतात. आणि राजकारण हा प्रोफेशन असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे की पैसे कमवायचं साधन नसलं पाहिजे. आणि तुम्ही अर्थात पाहिलं असेल की अनेक लोकांचं असतं की राजकारणी म्हणल्यावरती याच्याकडे हा डिफेंडरमधून फिरतोय, तो रेंज रोवरमधून फिरतोय, आणि हे पैसे कमवायलाच राजकारणामध्ये येतात. आणि इतरांना वाटतं नाही ह्यात राजकारणात तर ह्यांनी पैसे खूप कमवले असतील, पण आपोआप मग अनेक लोक आहेत वेगवेगळ्या पक्षांमध्ये जे त्यांचं पॅशन म्हणून किंवा त्यांच्या पक्षाची विचारधारा म्हणून आणि लोकांसाठी काहीतरी करायचं म्हणून राजकारण करतात. तुमच्याकडे कुठली गाडी? तर माझ्याकडे इनोवा आहे, माझ्या वडिलांनी मला दिलेली तीच गाडी आहे. मी अजून माझी स्वतःची गाडी घेऊ शकलो नाही, त्यासाठी प्रयत्न आहेत. पण मी आधी सांगितलं की माझ्या ठीक आहे घरचं वेल टू डू होतं, फार मोठंही नाही छोटंही नाही, मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. पण अनेक लोकांपुढं आव्हान देखील आहे. राजकारण करत असताना जर कोणाला मुंबईला मिटिंगला यायचं असेल, माझ्यासोबत युथ काँग्रेसमध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना जर टेन्शन येतं की
ह्या तारखेला मुंबईला मीटिंग आहे, तर मुंबईला पोचायचं कसं, राहायचं कुठं, असे देखील कार्यकर्ते आहेत. पण असे असताना देखील ते कार्यकर्ते आपल्या पक्षासाठी झटतात, अहोरात्र काम करतात. अशा कार्यकर्त्यांच्या जीवावरती आम्ही जपणं चॅलेंज आहे ना. एकीकडे तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे द्यायला लोक तयार आहेत ना, पलीकडे दुसऱ्या कुठल्या पक्षात काम केलं नाही. कसं असं की पैसे द्यायला तयार असले काही असलं, पण काही लोक जे वेगळे असतात, ज्यांना काय म्हणतात त्याला, ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने विचारधारा मुरलेली असते, ते कुठल्याही पैशासमोर किंवा आमिषासमोर झुकत नाहीत. आणि काही लोक तशी गेली देखील आमचा पक्ष सोडून, ज्यांना भले मोठे मोठे टेंडर्स किंवा पदांचे ऑफर आले काय आले, गेली देखील. पण त्यांना लक लाभो त्यांचं. पण जे मान सन्मान आम्हाला आमच्या पक्षामध्ये मिळतो, आमचा पक्ष आहे, जसं आपण आपल्या कुटुंबात माझं घर आहे म्हणून जे वावरतो, ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन ते किती त्यांनी मोठी पदं मिळवली काय, त्यांना ते फील येणार ना, जे आम्हाला आमच्या पक्षामध्ये आज टिळक भवनमध्ये बसलेलो आहे. आणि तो फील त्यांना कधीच आयुष्यात येऊ शकत नाही. मला ज्या वेळेला तुम्ही म्हणजे मला प्रश्न असा आहे की तुमच्या नेता म्हणजे तुम्ही कोणाकडे तरी बघून राजकारण करता ना, जसं आता की भाजपचे लोक मोदींकडे बघून राजकारण करतात, तर राहुल गांधींमधल्या अशा कुठल्या 2-3 गोष्टी आहेत की तुम्हाला आवडतात? नाही, राहुल गांधींचं एक आहे की राहुल गांधींच्या जे पोटात आहे तेच होटावरती आहे आणि जे होटात आहे तेच पोटांवरती. मी अनेक वेळेला राहुल गांधींचा माझा भेटण्याचा चर्चा करण्याचा योग आला. काही गोष्टींमध्ये आम्हाला जर नाही पटलं तर त्यांना त्यांच्या मताला आम्हाला विरोध करणं आणि या पक्षामध्ये टिकणं हे भाजपमध्ये कोणी करून दाखवावं की नरेंद्र मोदीची एखादी गोष्ट नाही पटली आणि त्यांना आपण विरोध केला, आम्हाला तुमचं नाही पटलं. राहुल गांधी त्याचाही सन्मान करतात की ज्यांनाही मत पटतं नाही पटतं, हा एक त्यांच्यातला चांगला मुद्दा आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की सुरुवातीला त्यांना अनेक लोकांनी ट्रोल केलं, त्यांच्याबद्दल त्यांची इमेज कशी डाऊन करता येईल यासाठी काम केलं. पण आज लोकांमध्ये आपण पाहिलं असेल की राहुल गांधींच्याबद्दल अतिशय प्रेम आणि हेवा वाटतो, कारण का त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये हार मानलेली नाही आहे. जर त्यांना सत्तेचं राजकारण करायचं असतं तर UP 2 मध्ये ते मंत्री झाले असते. जर अजून पुढं जायचं असतं तर ते पंतप्रधान देखील होऊ शकते. आपल्या इथं साधं गणपती मंडळाचा अध्यक्ष सोडताना देखील पोटामध्ये गोळा येतो, मन वर खाली होतं, अशी टेंडन्सी असते. अशामध्ये एवढं सत्तेमध्ये राहिलेल्या घरामध्ये पंतप्रधानपद अनेक लोकांनी भोगलेलं असताना देखील सत्तेपासून लांब जाऊन लोकांसाठी काम करणं हा त्यांचा एक चांगला गुणधर्म आहे, तो आम्हाला आवडतो. मला फार आश्चर्य वाटते. तुम्ही वाचता काय? म्हणजे मला असं लक्षात येतं की अलीकडे राजकारण्यांना वाचायला वेळच मिळत नाही. व्हॉट्सअप सोडून काय वाचता येतं का? नाही, व्हॉट्सअप नाही, पण मी वेळ वाचनाची मला आवड आहे, पण वाचायला तेवढं कन्सिस्टन्सी जमत नाही. पण मी काय काय वाचलेलं, समजा नेहरू, गांधी, फुले, आंबेडकर, कारण जो विचार सांगतो त्यातलं तुम्ही काय काय? मी जेव्हा NSYचा अध्यक्ष झालो तेव्हा युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नुकतेच राजू सातवसाहेब झालेले, त्यांना भेटलो मी. भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की नेहरू, गांधी, सुभाषचंद्र बोस, यांनी एक 8-10 पुस्तकांची नावं दिली आणि म्हणले की हे तू बाय हार्ट करून टाक, पाठ करून टाक. पण मी माझ्याकडून का ते जमलं नाही. पण नंतरच्या वेळी त्यांनी मला ती पुस्तकं दिली आणि म्हटले हे वाच, पुढच्या येशील त्यातलं मी काय विचारलं तुला येईल. आणि त्यातून मला हे विचारधारा आहे सगळं वाचन का केलं पाहिजे, का नाही केलं पाहिजे, याबद्दल मला थोडंसं झालं. आज आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील थोडंसं सांगत असतो की तुम्ही हे पुस्तक वाचा, कॉन्स्टिट्यूशन वाचा, इंटरनॅशनल पॉलिसीजवरती वाचा आणि त्यावरून जगात काय चाललंय, आपल्या देशामध्ये काय चाललंय ह्याचं भान आपल्याला सगळ्यांना बोलताना किंवा काम करताना येईल. आणि वाचण्यावरती आम्ही सध्या लक्ष देतोय. आम्हाला चॅलेंज काय वाटतं की आम्हाला लोकांना समजा आता फुले शाहू आंबेडकर वादी म्हणतात, पण आम्हाला जर त्यांना विचारायचं झालं समजा काही 4 गोष्टी, तर ते प्रॉब्लेम होतो की तो नेमका थॉट जो आहे, थॉट बऱ्याच लोकांना डिकोड करता येत नाही, म्हणून विचारलं होतं. दुसरी गोष्ट, आता टेक्नॉलॉजी जी आहे, टेक्नॉलॉजी एक मेजर चॅलेंज आहे. तर आता AI टूल्स आहेत, हे जर तुम्ही बघताय ट्रोलिंग किती चालतं, तर तुम्ही सोशल मीडिया हा एक पार्ट आहे आणि ज्याच्यामधून खूप चांगल्याही गोष्टी करतात, वाईट पण गोष्ट, पण खूप फार ट्रोलिंग चालतं युवा संघटनांकडून. म्हणजे एकमेकांचं फार ट्रोलिंग खालच्या भाषेमध्ये. नाही, मुळात म्हणजे खालच्या पातळीवरती ट्रोलिंग करण्याला आणि एक पर्सनल कोणावरती अटॅक करायला माझा वैयक्तिकरित्या माझा विरोध असतो आणि तसं मी करूनही देत नाही. पण काय वेळेला जे मुद्द्यातून जर भांडण करायची वेळ आली तर त्यामध्ये आम्ही सध्या पूर्वी ह्यामध्ये आमचे विरोधी पक्ष यामध्ये एक्सपर्ट होता, पण आज जर मुद्द्यातून भांडायचं असेल तर आमच्याकडं असा साठा आहे की त्यांच्या अजून पुढच्या 10 पिढ्यांना देखील त्यांनी जर काम केलं तरी त्यांना पुरणार नाही.
कारण का प्री इंडिपेंडन्स असू दे, आफ्टर इंडिपेंडन्स असू दे, देशाला स्वातंत्र्य करण्याचं काम असू दे किंवा देश निर्माण करायचं काम असू दे, आणि अशा अनेक गोष्टी आहेत की जे आमच्याकडे आहे. आणि त्यामध्ये जर तुमची पण IT सेल आहे? नाही, आमची IT सेल नाही आहे, आमचं सोशल मीडिया डिपार्टमेंट आहे. आणि त्यामध्ये आम्ही काय करतोय हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करतो. ते IT सेल आम्हाला जे पत्रकारांना पण बऱ्याच IT सेल ट्रोल करतात, ते म्हणतात की सर 40 पैसे वगैरे वगैरे हे सगळं असं 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 ते चालू असतं. तर ते IT सेल आहे का ह्यामुळे विचार? IT सेल नाही आहे. आणि IT सेल करण्या एवढी आर्थिक शक्ती आमच्या पाठीमागं कोणी नाही आहे, हे मी जाहीरपणे आपल्याला सांगतो. ज्यांच्याकडे आहे ते करतात आहेत सगळ्या गोष्टी. राहुल गांधींची इमेज कोणी डॅमेज केली, कोणी खराब केली, कशा केली, हे जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही सध्या आमचा अजेंडा हेच आहे, आम्ही जे काम करतोय ते लोकांपुढे घेऊन जायचं, एवढं. निवडणूक लढायची की नाही तुम्हाला? निवडणूक लढायची आणि 100% लढीन देखील निवडणूक, आणि जिंकून पण येण्याचा प्रयत्न करेन. घरचे काय म्हणतात तुम्ही हे सगळे काम? मला माहिती नाही तुमचं लग्न झाले नाही झाले. लग्न झाले, मला 2 मुलं आहेत. आणि थोडंसं घरच्यांचं मला सपोर्ट असल्यामुळे पण ह्या कदाचित गोष्टी सध्या, कारण का 10-10, 15-15 दिवस, 20-20 दिवस मी कधी कधी दौऱ्यावरती असतो, काम करत असतो. आणि घरचं मला काय फार बघायला लागत नाही. हे माझं एक देवानं दिलेलं मला एक मोठं हे आहे की ज्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी इझिली करू शकतो. तुमच्या पक्षातल्या नेत्यांबद्दल तर बोलला, तुम्हाला विरोधी पक्षातला असा कुठला नेता आहे का की जो तुम्हाला वाटतं की अरे हे फार काय चांगलं आहे आणि आपण यांच्याकडून शिकलं पाहिजे? नाही, मला विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये नितीन गडकरींचं नाव घ्यायला लागेल, ज्यांचा मला राग येत नाही. म्हणजे ते चांगलं करतात का वाईट करतात हा विषय नाही, पण ते विरोधकांना किंवा खालच्या पातळीवरती जात नाहीत किंवा गेलेले नाहीत, सर्वांवर सुसंस्कृत आहेत, सगळ्यांवर संबंध त्यांनी जपलेले आहेत. आणि त्यांचा मला राग येत नाही किंवा त्यांच्यावरती मला असं कधी तिरस्कार आलेला नाही आहे किंवा त्यांचं भाषण ऐकून वैयक्तिक त्रास झाले, काय बोलतात हे, काय खोटं बोलतात. ठीक आहे, ते अनेक गोष्टींमध्ये त्यांच्या पक्षाचं ध्येय धोरण, त्यांच्यामध्ये देखील RSS ब्लड आहे, ते त्यांचा अजेंडा राबवत असतील, पण त्यांचा राग कधी मला आलेला नाही आहे. फार इंटरेस्टिंग आहे की आजकालच्या काळामध्ये नेत्यांना एकमेकांचा राग येत नाही. मला अजून एक जी TV बघता का? बघतो ना. मालिका बघता का? नाही, मालिका बघून मला अनेक वर्ष झाले असतील. नाही. सिरीज वगैरे? नेटफ्लिक्सवरती मी होतो ॲक्टिव्ह, पण आता कमी केलेलं आहे थोडंसं. आणि फिल्म वगैरे? फिल्म पण नाही पाहिलेली आता, गेल्या 1-2-3 वर्षात तर नाही पाहिलेली. आणि म्हणजे कुठला आवडता हिरो, काय ॲक्टिंग आवडतं? मला काय बरेचसे मनोज वाजपेयी वगैरे असे लोक आवडतात. इरफान खान आवडायचं मलाही. मनोज वाजपेयी असतील, इरफान खान असतील, परत शाहरुख, हे आपले त्रिपाठी, पंकज त्रिपाठी, अशा कॅटेगरीचे जे खरोखर ॲक्टर आहेत असे आवडतात. असे पिक्चर बघत नाही का, दबंग वगैरे टाईप? दबंग नाही, थोडा पाहिला, कारण तर सातारला त्याचं आमच्या जिल्ह्यामध्ये शूटिंग झालेलं आहे, त्यामुळे इच्छा होती बघायची, पण पूर्ण बघितला गेला नाही. तुम्ही काय सांगता पोरांना? तुमच्या 2 मुलं, तुम्ही काय करता म्हणून सांगा? नाही, मुलगी लहान आहे. माझं असं होतं की रील्स वगैरे व्हिडिओ घरी बघतात लोक किंवा TV ला दिसतं, तुम्ही दाखवता ते आंदोलन. माझी लहान मुलगी आता 6 वर्षाची, ती म्हणते मला पॉलिटिक्स आवडत नाही. का नाही, ते आंदोलन खराब असतं. मग आधी विचारायची कुठं चाललं आहे, आंदोलन आहे. आंदोलन म्हणजे माईकवर बोलतात ते आंदोलन असतं का? नाही म्हणलं, आंदोलन वेगळं असतं, तुला कळेल. मग तिला जेव्हा थोडंसं कळायला लागलं, तर पोलीस सायरन जरी वाजला ती स्तब्ध अशी व्हायची. म्हणलं काय झालं? नाही, तुला पोलीस घेऊन जातील म्हणून त्यांना सांग, माझ्या घरी 2 मुलं आहेत, माझा मुलगा लहान आहे. अशी माझी 6 वर्षाची मुलगी मला, ती आता 6 वर्षाची पण 5-1 वर्षाची असताना ती मला म्हणायची, मला 2 मुलं आहेत असं पोलिसांना सांगा. आणि कारण का कंटिन्युअसली कधी ना कधी पिंजऱ्यामध्ये घेऊन जाताना ती बघत आलेली आहे. आणि तिला आंदोलन किंवा राजकारण म्हणजे वडिलांना पोलीस फरफटत घेऊन जातात, एवढंच तिच्या मनामध्ये बसलेलं आहे. इंटरेस्टिंग आहे. मी मुद्दाम बघा असे इंटरव्ह्यू जे असतात ते काही फार पॉलिटिकल आणि फार मला तशा पद्धतीचे प्रश्न विचारायचे नव्हते. युवकांचा अध्यक्ष ज्याला होतो त्याला युवकांचे चॅलेंजेस पण मोठे असतात. त्यामुळं आपण परत काहीतरी पुस्तकं टेक्नॉलॉजीवरती पण बोलूत आणि विचारांचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती पण बोलू. पण हे चॅलेंजेस आहेत तुमच्यासमोर की जे तुम्हाला नाकारता येणार नाहीत. ते गटबाजी वगैरे पण असणारच. म्हणजे ते काय, एक गटबाजी तर 100% आहे, असणार आहे. आणि मी उलट म्हणतो की गटबाजी हे जिवंत संघटनेचं उदाहरण आहे. जिथं संघटना जिवंत आहे तिथं गटबाजी होणार. कारण काय, इथं पॉलिटिकल एका जागेसाठी हजारो लोक प्रयत्न करत असतात, ते सर्वांनाच मिळत नाही. आणि त्यामुळे प्रत्येकावरती राजकारणामध्ये आल्यानंतर आपल्यावरती राजकारण होणार, आपण कोणावर तरी करणार.
हे लोकांनी राजकारणात आल्यावर लोक म्हणतात माझ्यावरती राजकारण केलं. तू राजकारण करतोय, राजकारणात आहेस, एखादा पॉलिटिकल ऑर्गनायझेशन अलाइंड आहे आणि त्या व्यक्तीने म्हणायचं की माझ्यावरती राजकारण झालं, हे हसण्यासारखं आहे. राजकारणात आहे म्हटलं आपल्यावरती कोणीतरी राजकारण करणार, आपण कोणावरती करणार, हे सो ऑब्व्हियस आहे. हे गेम आहे तर खेळ एकदा तुम्ही खेळात उतरलात की हे सगळे नियम जे आहेत ते सगळ्यांना लागू आहेत. त्यामुळं तुमच्या पुढच्या या सगळ्या वाटचालीला आमच्या शुभेच्छा आहेत. ज्या वेळेला कधी सायरन वाजेल, पोलिसांची गाडी दिसेल, त्याला सांगा की प्रत्येकाला पोलीस काही पकडून नेणार नाहीत बाबा. नाही, नक्की ती वेळ येणार नाही आहे. पण आम्ही जे करत असतो ते कोणीतरी रस्त्यावरती उतरून ज्या गोष्टी निवेदन देऊन किंवा ट्विट करून होत नाहीत, अनेक वेळा रस्त्यावरती उतरावं लागतं, अनेक मागण्या उपोषण करावे लागतात आणि त्या मागण्या मान्य कराव्या लागतात आणि एक सिस्टीमचा पार्ट आहे, आम्ही करत राहू. ठीक आहे, तुम्ही करत राहा, आम्ही बघत राहू, आम्ही ऑब्झर्व करत राहू, कव्हर करत राहू. तुम्हाला शुभेच्छा आणि मुंबई तक्षी बोलल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.